विद्यार्थी मित्रांनो, राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एकूण 364 जागांसाठी भरती केली जाणार आहे। ही एका प्रकारची पोलीस भरती असणार आहे। याच्यामध्ये विशेष वेगवेगळी या ठिकाणी 10 ते 15 वेगवेगळी पदे असणार आहे। किती पदांना या ठिकाणी मागे या ठिकाणी 1 महिन्यापूर्वी ज्या विभागाने आपल्या शासनापुढे जार मांडलेला होता आणि या पदांचा अवशेष मांडलेला होता, एवढ्या पदांना आम्हाला मंजुरी पाहिजे आहे, एवढी पदभरती करायची आहे। आणि जो प्रस्ताव मांडला होता आणि त्या पदांना या ठिकाणी मान्यता देखील भेटलेली आहे। कोणत्या पदाची किती जागा असणार आहे डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे। फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। एक विशेष बाब म्हणजे मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होऊन देत नाही। प्रत्येक व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारची माहिती देतो। तरी देखील बघू शकता फक्त 17% लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केले आहे आणि बाकीचे 82% लोक फक्त आपला व्हिडिओ बघतात, माहिती घेतात, परंतु सबस्क्राईब करत नाही। सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे, सर्वांनी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही। आता आपण जाहिरातीकडे येऊ। ही जाहिरात कधी प्रसिद्ध होईल हे देखील मी तुम्हाला आत्ताच सांगून देतो। ही जाहिरात मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। आता सध्या 17 मार्च चालू आहे, मार्च महिना चालू आहे। तर एप्रिल महिन्यामध्ये 100% ही जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल। कोणत्या पदांना मान्यता भेटलेली आहे? एकदम क्लास 1 लेवलचे पद आहे, बघू शकता। विशेष पोलीस महानिरीक्षक 1 जागा, पोलीस उपमहानिरीक्षक 1 जागा, पोलीस अधीक्षक 3 जागा, पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक 3 जागा, ठीक आहे। त्याच्यानंतर असणार आहे पोलीस अधीक्षक 10 जागा, पोलीस उपनिरीक्षक एकूण 15 जागा, सहाय्यक पोलीस निरीक्षक 15 जागा। त्याच्यानंतर असणार आहे बघू शकता पोलीस उपनिरीक्षक 20 जागा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 35 जागा। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे आपल्यासाठी 10वी पासवरती पदे जे असणार आहे त्यांची आत्ताच मी तुम्हाला माहिती देतो। 1 मिनिट बघू शकता। पोलीस हवालदार एकूण 48 जागा असणार आहे, एकूण 48 जागा असणार आहे 10वी पासवरती। त्याच्यानंतर पोलीस शिपाई एकूण या ठिकाणी 83 जागा असणार आहे। त्याच्यानंतर चालक पोलीस हवालदार एकूण बघू शकता 18 जागा असणार आहे। पोलीस बघू शकता चालक पोलीस शिपाई एकूण या ठिकाणी 32 जागा। या ठिकाणी बघू शकता कार्यालयीन अधीक्षक 1 जागा, प्रमुख लिपिक 2 जागा, ठीक आहे। त्याच्यानंतर वरिष्ठ श्रेणी लिपिक एकूण 11 जागा, कनिष्ठ श्रेणी लिपिक एकूण 7 जागा। त्याच्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक 2 जागा, निम्न श्रेणी लघुलेखक एकूण 3 जागा। आता हे टायपिंग वाले जे पद आहेत लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, उच्च लघुलेखक वगैरे हे सर्व पदे या ठिकाणी 10वी पासवरती असणार आहे। जर तुमच्याकडे मराठी 30 टायपिंग असेल तरी देखील फॉर्म भरू शकता आणि इंग्रजी 40 असेल तरी देखील फॉर्म भरू शकता। दोन्हीपैकी एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, बघू शकता। याच्यापैकी बाह्य यंत्रणेवरती किती भरायचे आहेत? भरायची पदे, पदनाम व संख्या: वैज्ञानिक सहाय्यक 3 जागा, विधी अधिकारी 3 जागा, कार्यालयीन शिपाई 18 जागा, सफाईगार 12 जागा। या ठिकाणी बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कंत्राटी पद्धतीने भरले जातील। वरील जागा परमनंट असणार आहे, गव्हर्नमेंट असणार आहे। फक्त या जागा या ठिकाणी असणार आहे ह्या गव्हर्नमेंट नसणार आहे, बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजेच कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत, ठीक आहे। याच्यामध्ये त्यांनी या ठिकाणी बघू शकता खर्चाचं देखील हे जे जागा निर्मिती केली आहे एकूण 36 जागांसाठी बघू शकता। यासाठी येणाऱ्या आवर्ती खर्ची रुपये किती बघू शकता, 19,24,24,18,380 रुपये एवढा खर्च येणार आहे। तर इतर बघू शकता वाहन खरेदीसह अनावर्ती खर्च हे परमनंट जागांचा, हा परमनंट जागांचा खर्च सांगितला 19,24,00,000। हा जो या ठिकाणी 36 जागांचा बाह्य यंत्रणेद्वारे जो खर्च आहे बघू शकता 3,12,98,000 एवढा बाह्य यंत्रणेसाठी खर्च येणार आहे। आता मुलांना एक स्पेशल सांगतो, ही जी जाहिरात आहे संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला कुठे बघायला भेटेल? आपल्या वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटणार आहे ही माहिती। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जाहिरात कधी येईल? तर या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये ही जाहिरात तुम्हाला आलेली बघायला भेटेल। 10वी पासवरती 12वी पासवरती मोठ्या प्रमाणामध्ये एकदम चांगल्या प्रकारची पदे असणार आहे। याच्यामध्ये जे आर प्रसिद्ध झाल्याच्या नंतर उंची किती पाहिजे महिलांसाठी पुरुषांसाठी डिटेल्स मध्ये माहिती भेटेल। फक्त व्हिडिओला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, अपडेट आल्याच्या नंतर लगेच तुम्हाला अपडेट दिली जाईल। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।